नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो, डोमासाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र जे शैक्षणिक कामासाठी व शासकीय कामासाठी महत्त्वपूर्ण आहे। शैक्षणिक कामासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या डॉक्युमेंटची खूप आवश्यकता असते व त्याचबरोबर आता आधार कार्ड वरील बर्थ डेट म्हणजे जन्मतारीख चेंज करण्यासाठी देखील तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडून मागितले जाते, म्हणजे डोमिसाईल मागितले जाते। तर हा डॉक्युमेंट्स काढण्यासाठी तुमच्याकडे तुमची एलसी, आधार कार्ड, रेशन कार्ड, एक पासपोर्ट फोटो असणं गरजेचं आहे। आणि तुम्ही जर 18 असणार म्हणजे तुमची 18 कंप्लीट नसेल तर तुमच्या वडिलांची एलसी, तुमची एलसी, आधार कार्ड, रेशन कार्ड, एक फोटो देऊन तुम्ही डोमासाईल काढू शकता। आता डोमासाईल काढण्यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने तुम्ही काढू शकता। एक, महा ई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही डॉक्युमेंट जमा करा, तिथे देखील तुमचे डोमासाईल हे निघून जाईल। व त्याचबरोबर तुम्हाला जर त्यातले ऑनलाईन कामाची जर नॉलेज असेल तर तुम्ही घरी बसल्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन देखील तुम्ही स्वतः ऍप्लिकेशन करू शकता व 2-3 दिवसात डोमासाईल हे मिळून जाईल। तर डोमासाईल ऑनलाईन कसे काढायचे याची A to Z माहिती आपण पाहणार आहोत, पूर्ण A to Z प्रोसेस पाहणार आहोत। तर चला आपण स्क्रीनकडे वळूया। मित्रांनो, स्क्रीनवर आल्यानंतर क्रोम ब्राउझर ओपन करा आणि सर्च बार मध्ये महा ऑनलाईन सर्च करा। त्यानंतर एंटर द्या। पहिली वेबसाईट येईल महा ऑनलाईन लॉगिन, याला क्लिक करा। नंतर परत एक पेज ओपन होईल। मी लॉगिन करून ठेवलेलं आहे। इथं कॉर्नर मध्ये राईट साईडला एज, नॅशनॅलिटी अँड डोमासाईल याला क्लिक करायचं आहे। हे बघा खाली ऑप्शन आहे, क्लिक केलं। ते क्लिक करून झाल्यानंतर नवीन पेज ओपन होईल। इथं आपल्याला इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे। इंग्लिशला टिक करा आणि खाली कंटिन्यू बटनाला टिक करायचं आहे। झालं। आता तुम्हाला इथं तुम्ही डोमासाईल काढायचे की नॅशनॅलिटी इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मी डोमासाईल काढणार आहे म्हणून डोमासाईल सिलेक्ट करून घेतो। खाली कुमार कुमारी जी असेल ते सिलेक्ट करा, श्री करा आणि इथं त्यांचं नाव टाका, अर्जदाराच्या वडिलांचं, इथं त्यांच्या वडिला इंग्लिशमध्ये नाव, परत त्यांच्या आजोबांचं नाव टाका मग इंग्लिशमध्ये, नंतर मराठीत टाका। नीट बघा आणि इथं जन्मतारीख टाकायची वडिलांची, जर 18+ नसणार तर, जर 18+ असणार तर स्वतःचाच अर्ज करायचा आहे। झालं टाकून परत इथं सर्व डिटेल फिल करा। मोबाईल नंबर टाका, ॲड्रेस फिल करायचा आहे, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड सर्व सिलेक्ट करून घ्यायचं। आता मी संपूर्ण डिटेल भरून घेतो आणि आपण पुढे जाऊया। मी एकदम फास्टली सर्व डिटेल भरून घेतोय। हे बघा तुमच्यासमोर नाव टाकलं गेलं, वडिलांचे नाव टाकलं गेलं, त्या परत आता मराठीत टाकलं गेलं। आता तुम्हाला तुमची बर्थ डेट टाकायची, ज्याचे अर्जदार आहे त्याची बर्थ डेट टाकायची, ऑटोमॅटिक त्याचं एज येऊन जाईल। आता मोबाईल नंबर फिल करायचा आहे, जो तुम्हाला आधारला लिंक असेल किंवा आधार असेल तरी चालेल। तो टाकून झाल्यानंतर तुम्हाला ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही काय व्यवसाय काय करतात, फार्मर असेल तर फार्मर, बाकी दुसरं असेल तर तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं। आता पत्ता, गावाचं नाव टाकायचं आहे। गावाचं नाव टाकून झाल्यानंतर जिल्हा चॉईस करायचा आहे, नंतर आपल्याला तालुका चॉईस करायचा आहे आणि गावाचे नाव परत इकडे चॉईस करायचं आहे आणि इथं पिनकोड टाकून द्यायचं आहे। आता खाली तुम्हाला रेसिडेन्स प्रेझेंट ॲड्रेसमध्ये तुमची जन्मतारीखची जे वर्ष आहे ते टाकायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया। आता वरती स्क्रोल करून झाल्यानंतर आता इथं बेनिफिशरी रिलेशनमध्ये वरती आपल्याला परत अर्जदाराचं जी बर्थ डेटचे जे वर्ष आहे म्हणजे इयर आहे ते टाकायचं आहे आणि तुमचं जे वय असेल इयरप्रमाणे ते टाकून खाली तुम्हाला रिलेशन, तुम्ही जे अर्जदाराचं रिलेशन काय आहे, मुलगा मुलगी जे असेल ते स्वतः, इथं मी जो अर्ज करतोय तो मी सेल्फसाठी करतोय स्वतःसाठी, तर हे बघा ऑटोमॅटिक नाव वगैरे येऊन गेलेलं आहे। आणि जर तुम्ही मुलासाठी करणार तर तुम्हाला इथं मुलाचं नाव फिल करावं लागेल, पण मी स्वतःसाठी करतोय म्हणून ऑटोमॅटिक नाव आलं। इथं परत तोच मोबाईल नंबर इथं फिल करून द्यायचा आहे जो तुम्ही वरती फिल केलेला होता। मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली बघा बर्थ डिटेल सांगितली आहे। तुम्ही LCवर बघा तुमचा जन्म कुठं झाला आहे, जर ऑदर ठिकाणी झाला असेल तर नो करा आणि जर तुम्ही त्याच ठिकाणी राहतात तर तुम्ही येस करा। आता मी ऑदर ठिकाणी जो ज्याचा फॉर्म भरतोय तो ऑदर ठिकाणी जन्म झालेला आहे म्हणून मी त्यांचा आता नो करून पुढे फिल करणार फॉर्म। हे बघा नो केलं। आता मी त्यांचा जन्म जिथं झाला आहे तो LC प्रमाणे मी त्यांचा जन्म जे ठिकाणी ते सर्व डिटेल फिल करून घेतो आणि नेक्स्ट स्टेपला जाऊया। मी आता पटापट सर्व डिटेल भरून घेतो, गाव, पिनकोड, जिल्हा, तालुका सर्व डिटेल भरून घेतो आणि आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया। वरती स्क्रोल करतो, हे बघा आता आपल्याला त्या बेनिफिशरीची आपल्याला डिटेल भरायची, एज्युकेशन, ती त्यांचे शिक्षण 10वी झालं असेल किंवा 10वीपेक्षा कमी झालं असेल ते इथं सिलेक्ट करायचं, SSC वगैरे ते झाल्यानंतर युनिव्हर्सिटी म्हणजे नाशिक बोर्ड असेल ते सिलेक्ट करायचं आहे। ते झाल्यानंतर आपल्याला ॲडमिशन इयर, LCवर तुमचं ॲडमिशनची डेट असते आणि शाळा सोडल्याची डेट असते, हे दोघं इथं ॲडमिशन डेट आणि कंप्लीशन इयर हे दोघं टाकून आपल्याला त्या शाळेचं नाव टाकून घ्यायचे, ज्या शाळेतून आपल्याला LC मिळाली आहे ते शाळेचे नाव टाकून घ्यायचे। नाव टाकून झाल्यानंतर खाली ॲड बटन आहे त्याला क्लिक करा, हे डिटेल आपली फिल झाली। आता खाली ऑप्शन आहे, इथं तुम्हाला नो करायचं आहे। जर तुम्ही दुसऱ्या स्टेटमधून करत असणार तर नो करा, असणार तर येस करा। ठीक आहे, खाली या परत इथं नो करा आणि आता स्क्रोल करून वरती करा।
आता इथं तुम्हाला कोणत्या रिजनने पाहिजे, काय कारण आहे तुम्हाला डोमासाईल कशासाठी लागणार आहे, तर तुम्ही शिक्षण करत सांगता हे शिक्षण करा, ऑर्डर सांगता ऑर्डर आणि प्रोसीड या बटनाला टिक करायचं आहे आणि ओके करा. परत आपल्याला प्रोसीडला क्लिक करायचं आहे आणि आपली आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता इथं क्लिक हिअर द डॉक्युमेंट्स अपलोड, आता इथं क्लिक करायचं आहे. परत इथं तुम्हाला LC अर्जदाराची LC चॉईस करायची आहे आणि डॉक्युमेंट्स बघून घ्यायचे. मी स्कॅन करून ठेवलेले आहेत, सिलेक्ट करायची आणि या ठिकाणी डॉक्युमेंट्स इन्फॉर्मेशन म्हणजे LC तुम्हाला कोणाची अथॉरिटीने मिळालेली त्या शाळेचं नाव इथं टाकायचं आहे. इश्यूड बाय शाळेचं नाव पूर्ण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला LCवर रजिस्ट्रेशन नंबर असतो म्हणजे R नंबर असतो, तो नंबर देखील इथं फिल करायचा आहे. आणि ती LC तुम्हाला कोणत्या तारखेला मिळालेली आहे म्हणजेच डेट, हे बघा DT टाकायचं आणि इथं तुम्हाला डेट टाकून घ्यायची की ती LC तुम्हाला कोणत्या तारखेला मिळालेली आहे. अशी संपूर्ण डिटेल टाकून झाल्यानंतर ॲड डॉक्युमेंट्सला क्लिक करायचं. हे बघा मी सर्व डिटेल जी ती टाकून घेतो आणि ॲड डॉक्युमेंट्सला क्लिक करतो. हे बघा डॉक्युमेंट्स ॲडेड सक्सेसफुली. आता आपल्याला त्यांचं आधार कार्ड ॲड करायचं आहे. आधार कार्डसाठी आधार कार्ड सिलेक्ट करा, डॉक्युमेंट्स चॉईस करा. हे बघा आधार कार्ड चॉईस केलं आणि ॲड डॉक्युमेंट्स केला. हे देखील आता ॲड झालेलं आहे. आता आपल्याला रेशन कार्ड ॲड करायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व डॉक्युमेंट जेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला डॉक्युमेंटसाठी लागतात तेवढे सर्व डॉक्युमेंट्स ॲड करायचे आहेत. आणि ते ऑलरेडी तुम्ही स्कॅन करून ठेवा. हे बघा सर्व डॉक्युमेंट्स ॲड झाले. आता आपल्याला फॉर्म असतो तो स्वघोषणापत्र ॲप्लिकेशन फॉर्म, हे बघा हा देखील मी फोटो वगैरे लावून तो फॉर्म रेडी ठेवलेला आहे, तो देखील मी ॲड करून घेतो. 4 डॉक्युमेंट्स ॲड झाले. हे बघा संपूर्ण डिटेल नीट बघा, लाईव्ह करून दाखवतो आहे. आणि वरती स्क्रोल करा आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे. आपले 4 डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत. ते आल्यानंतर आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, कॅप्चर करायचा नाही आहे, कारण आता तुमची ॲप्लिकेशन म्हणजे तुमचे प्रमाणपत्रावर तुमचा फोटो येणार आहे. आता चूज फाईलला क्लिक करा, त्यांचा फोटो मी रेडी करून ठेवलेला आहे, चॉईस करा आणि अपलोड फोटोला क्लिक करा. क्लिक केलं आहे बघा, फेस डिटेक्टर झालं. आता खाली प्रोसीड आहे, प्रोसीडला क्लिक करा आणि आता आपल्याला पेमेंट करायची. पेमेंट तुम्ही 3 पद्धतीने करू शकता, VLE अकाउंटमधून, आधार पे म्हणून, पेटीएममधून. माझ्याकडे VLE अकाउंट आहे म्हणून मी VLE सिलेक्ट करतो आणि तुम्हाला जर नसेल तर तुम्ही आधारने देखील पे करू शकता. मी VLE अकाउंटला सिलेक्ट करतो आणि पे नावला क्लिक करतो. आता इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे. थोडा वेळ घेईल. हे बघा झालं. आता इथं आपल्याला कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी बसल्या तुमचे डोमासाईल हे अधिवास प्रमाणपत्र हे काढू शकता. असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.